आजपासून दूध उत्पादक शेतकरी हे आंदोलन करणार आहे। दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात हजारो टन दूध पावडर शिल्लक आहे। अशातच केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करून हजारो टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे आणि हा निर्णय खरं तर दूध संघ आणि उत्पादकांचं कंबरड मोडणारा ठरणार आहे। कृषी मालाला हमी भाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र वेगळीच असल्याची भावना उत्पादकांमध्ये सध्या आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊया। शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? राज्यामध्ये 20,000 टन दूध पावडर शिल्लक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। केंद्राकडून आयात शुल्क कमी करून आयात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर दूध पावडरचा दर हा सध्या 205 ते 230 रुपये प्रति किलो इतका आहे। त्यामुळे 250 ते 280 रुपये प्रति किलोचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दुधाला 40 रुपये प्रति लिटरचा दर मिळण्याची सुद्धा त्यांची मागणी आहे। तर उद्या दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांवर आता तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले हे फोन लाईनवरून आहेत। अजितजी, आपण पाहतो एकूणच दूध उत्पादक शेतकरी आता आंदोलन करणार असल्याचं कळतंय। या मागण्या आपण शेतकऱ्यांच्या पाहिल्या आणि एकूणच तुमच्या काय भावना आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत शेतकऱ्यांसंदर्भातल्या सगळ्या? दुधाला किमान 40 रुपये भाव मिळाला पाहिजे ही दूध उत्पादकांची मागणी आहे। 35 रुपयावरून भाव आज 25 रुपये 24 रुपयापर्यंत खाली आले। त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल आहे। त्यात आणखीन जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये अगोदरच दूध पावडरचा स्टॉक पडून असताना केंद्र सरकारने जे 15,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे भाव अधिक कोसळण्याच्या शक्यता आहेत। हा अत्यंत संतापजनक अशा प्रकारचा निर्णय आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा सूड का उगवतंय हाच प्रश्न आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पडलेला आहे। केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची आवश्यकता आहे। शिवाय महाराष्ट्र आणि देशभरात जी प्रचंड दुधाची पावडर पडून आहे ती निर्यात करण्यासाठी काही पावलं टाकण्याची गरज आहे, त्याला निर्यात अनुदान देण्याची गरज आहे। सरकार मात्र उलटे निर्णय घेत आहे। शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत खेदजनक अशा प्रकारची बातमी आहे। अगदीच धन्यवाद अजित नवलेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल।